माझ्यावर अक्कलकोट येथे अत्यंत घाणेरड्या प्रकारचं तेल, ज्याला आपण वंगण टाकू तेल आहे, ज्याच्यामुळे पेट घेऊ शकतो, अशा प्रकारचं वंगण तेल टाकून माझ्यावर खुनी हल्ला झाला। परंतु माझे जे कार्यकर्ते होते ते सतर्क होते, त्यामुळे मी वाचलो। पण हा माझ्यावर व्यक्तिगत किंवा संभाजी ब्रिगेडवर हल्ला नसून हा शिवराय फुले शाहू आंबेडकर विचार जो आहे, समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्याचा आणि मानवतेचा, याच्यावरचा हल्ला आहे। कारण गेली 20-25 वर्ष सातत्याने आम्ही ही विचारधारा महाराष्ट्रात प्रबळ करतोय, परंतु महाराष्ट्राची आणि देशाची राजकीय परिस्थिती पाहता त्यांना बहुमत मिळण्यासाठी ज्यांच्याबरोबर वैचारिक संघर्ष करावा लागतो ती समतावादी विचारसरणी आहे। पुरोगामी आणि प्रतिगामी हा बुद्धा काळापासून संघर्ष आहे। महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्यांनाही समाज सुधारक असताना हे हल्ल्यांना समोर जायला लागतं। स्वतंत्र भारतामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर गांधीजींची नथुराम गोडसेंनी हत्या केली। त्यांच्या विचाराचे लोक जे हिंसा याला प्रथम मानतात आणि गांधीजी, बुद्ध हे अहिंसेला मानतात, तर आम्ही मानवता आणि अहिंसेचा विचार मांडत असताना त्यांना आम्ही अडसर वाटतो आणि म्हणून आम्हाला त्यांना संपवायचं आहे। आरएसएसचे लोक, आरएसएसच्या विचारधारेचे लोक आपल्याला नेहमीच करत आहेत, त्याला आपण कसं उत्तर देतात? नाही, लोकशाहीमध्ये प्रबोधनाशिवाय दुसरा पर्याय नाही। अधिक लोक आपले विचाराने प्रबोधित करणं आणि लोकशाहीमध्ये सत्ता हस्तगत करणं, सत्ता हस्तगत करून सुरक्षितता मिळवणं, त्याचं कारण असं आहे की सत्तेत जाण्याचा माझा कुठलाही मानस नाही किंवा आमदार खासदार होण्याचा, पण या महाराष्ट्राचं देशाचं सरकार बदललं पाहिजे। आम्हाला अशा प्रकारचं सरकार पाहिजे जे फुले शाहू आंबेडकरांचं विचाराचं आहे आणि जे आम्हाला सुरक्षितता, पुरवल, वैचारिक आणि शांतता निर्माण करेल आणि या देशात प्रगती निर्माण करेल। आपण शरद पवार साहेबांची भेट घेतली, आपण त्याच्यात कोणत्या चर्चा झाल्या काय सांगतो? ते शरद पवार साहेबांचं माझं नातं एक आजोबा आणि नातवाचं आहे, तर काळजीपोटी त्यांनी मला सातत्याने, मी अक्कलकोटला असताना, पंढरपूरला असताना, अकलूजला असताना फोन करत होते किंवा काळजी घे, संरक्षण घे। त्यांना काळजी वाटते की बाबा माझ्या जीविताला काही धोका होऊ नये। एक आजोबांनी एक नातवाला दिलेला सल्ला आहे, तो म्हणजे काळजी घे। आपण जे आता अधिवेशन बोलतोय, अधिवेशन पाहायला मिळतं, त्यामध्ये विकासाची कामे न चर्चा करता एकमेकावरती तोडदागी किंवा जे भांडणं पाहायला मिळतात, त्यात आपण काय सांगा? महाराष्ट्राची राजकीय संस्कृती 2014 पासून बिघडलेली आहे। ज्या प्रकारचं द्वेषाचं राजकारण समाज कार्यकर्त्यांमध्ये आणि राज्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेले, त्याचंच प्रतिबिंब विधानसभेत आहे। तुम्ही गुंडांना, ज्यांच्यावर गुन्हे आहेत, अशा लोकांना राजकीय प्रतिष्ठा दिली, तर त्यांच्या डोक्यात विचार असायचं काही कारणच नाही। आपल्या मनासारखं काही झालं नाही तर ते स्वीकारलं पाहिजे आणि अशा प्रकारचे हल्ले करून प्रश्न सुटणार नाही। महाराष्ट्राची राजकीय सामाजिक संस्कृती प्रचंड बिघडली येणार नाहीये। याचं कारण असं आहे की बहुजन समाज सक्षम आहे। मी गाफील होतो, ही गोष्ट खरी आहे। ज्या धार्मिक स्थळाला आपण पवित्र मानतो त्या ठिकाणी जन्मेजय राजे भोसलेंसारख्या आदरणीय व्यक्तीचा सत्कार माझ्या हस्ते होता, त्यामुळे सुरक्षितेची जबाबदारी त्यांच्यावर होती। पण अशा ठिकाणी कुठलाही वादाचा विषय नव्हता, कुठला संघर्षाचा विषय नव्हता, माझं कुठला असं वादग्रस्त भाषण नव्हतं। अत्यंत चांगला कार्यक्रम होता, एक ज्येष्ठ माणसाचा माझ्या हस्ते सत्कार होता, त्यामुळे आम्ही गाफील होतो। गाफील आम्ही प्रत्येक वेळेस राहणार नाही। आणि महाराष्ट्राला मला सांगायचंय, लोकशाहीमध्ये मताचं वेगवेगळी मतं असू शकतात, मतभिन्नता असू शकते, म्हणून याचा अर्थ कुणाचा हत्या करणं असं होऊ शकत नाही। बहुजन समाज माझं संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे।